घाटमाथ्यावर गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळं आता पाटण तालुक्यात देखील पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक घरांमध्ये पाणी गेलं आहे, दुकानांमध्ये देखील पाणी गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। यावर प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणची जी लोक आहेत त्यांना, नागरिक आहेत त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं देखील पाहायला मिळते। आता जिल्हाधिकारी साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल, किती लोकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे आणि काय परिस्थिती आहे आता? नमस्कार। जसं आपण सांगितलं, मागील 3 दिवसापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत होती। याच्या परिणामी कोयना असेल किंवा जिल्ह्यातली पश्चिम घाटातली जी धरणं आहेत ती जवळपास आता 95% जास्त भरलेली, 98-99% भरलेली आहे। जिथपर्यंत शक्य होतं तिथपर्यंत आपण धरणामध्ये पाणी साठवून कंट्रोल रिलीज केलेलं आहे। आत्ता कोयनेमधून जवळपास 99,000 क्युसेकनी पाणी सुटलेलं आहे। या पाण्याचा आणि फ्री कॅचमेंटमध्ये म्हणजे पाटण किंवा धरणाच्या खालचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती काही भागात निर्माण झालेली होती। अद्याप पाटणमध्ये जवळपास 40 घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे काल प्रशासनानं सतर्कता म्हणून किंवा धोका टाळण्यासाठी साळुंके हायस्कूलमध्ये आपण शिफ्ट केलेलं होतं। सर्व नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेली होती। काही नागरिक त्यांच्या नातेवाईकांकडे गेलेले होते, परंतु कालच्यापेक्षा आज पाटणमधलं पाणी कमी झाल्याचं नागरिक सांगत आहेत। यानंतरही कोयनेमध्ये जर आवक कमी झाली तर आपण पाणी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जर पाणी वाढवण्याची गरज पडली तर तेही आपल्याला करावं लागेल, कारण धरणामध्ये आता साठवण क्षमता कमी राहिलेली आहे आणि पाणी वाढवावं लागेल तर त्यावेळेस नागरिकांनी सावध असलं पाहिजे। गरज पडल्यास आपल्याला जास्तीच्या लोकांना शिफ्ट करायची असेल तर प्रशासन त्यासाठी पूर्वतयारी करत आहे। नागरिकांना विनंती आहे की प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या काही सूचना आपल्याला देत आहे त्या सूचनांचं कृपया पालन करावं। अनावश्यकपणे ज्या ठिकाणी पुलावर पाणी आलेलं आहे, रस्त्यावर पाणी आलेलं आहे त्या ठिकाणी प्रवास करण्याचं किंवा त्या पाण्यातून जाण्याचं धाडस कृपया करू नये, एवढीच आमची विनंती आहे। साहेब, 6 तालुक्यातील किती डोंगरमाथ्यावर जे गावं आहेत त्यातील किती लोक आता जिल्ह्यातले हलवलेत आणि काय आकडा आहे? साधारणतः 350च्या आसपास लोकांना आपण शिफ्ट केलेलं होतं। प्रामुख्याने पाटणमध्ये हे शिफ्टिंग काही केलेलं होतं, वाईमध्ये काही केलेलं आहे। महाबळेश्वरच्या खाली सोळशी खोऱ्यामध्ये एका गावातले 8 कुटुंबांना आपण शिफ्ट केलेलं होतं। हे सगळं शिफ्टिंग जे आहे ती आपण फक्त खबरदारीचा उपाय म्हणून केलेला आहे। त्याच्यामध्ये अद्यापपर्यंत कुणाला धोका झालेला नाही आहे, पण रात्रीमध्ये जर पाणी वाढलं तर त्यांच्या घरामध्ये पाणी जातं। पूर्वानुभव लक्षात घेता आणि पाणी पातळी लक्षात घेता ज्या सखल भागामध्ये पाणी जाऊ शकतं तिथल्या लोकांना आपण खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवलेलं होतं। आता बऱ्यापैकी पाऊस कमी झालेला आहे, विशेषतः घाटमाथ्यावर पण पाऊस कमी झालेला आहे आणि घाटाच्या खाली ज्याला आपण फ्री कॅचमेंट म्हणतो, धरणामध्ये जे पाणी जात नाही आणि नदीमध्ये ओढ्याद्वारे खाली जातं, तर त्याच्यामध्ये पण पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे। त्यामुळे पाणी पातळी आता स्थिर आहे, काही भागामध्ये उतरते आहे। साहेब, जिल्ह्याची परिस्थिती बघता आता कोणत्या नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आणि कोणत्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे? कोणती गावं आता दरडग्रस्त आहेत? नाही, आता हे पहा, सातारा जिल्ह्यामध्ये मागच्या 3 दिवसापासून अतिवृष्टी होते आहे घाटावर। आपली धरणं सगळी पश्चिम घाटामध्ये आहेत आणि त्या धरणामधनं सुटलेल्या पाण्यामुळे आपल्याला पूर परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे। पण सुदैवाने धरणाच्या खालील भागामध्ये अतिवृष्टी होत नाही आहे, त्यामुळे जी परिस्थिती बिकट होऊ शकत होती ती सध्या काही तितकीशी बिकट नाही आहे। पूर परिस्थिती आहे परंतु नियंत्रणात आहे, घाबरण्यासारखं काही नाही आहे। फक्त आमची विनंती एवढीच आहे की ही पूर परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या उपाययोजना प्रशासनाकडनं करण्यात येत आहेत, ज्या सूचना प्रशासन देत आहे त्याप्रमाणे आपण जर केलं तर कुणालाही धोका होण्याची शक्यता नाही आहे। काही पूल आपले पाण्याखाली गेलेले आहे, तिथली आपण प्रवासी वाहतूक आपण थांबवलेली आहे। त्या प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या सूचना येत नाही तोपर्यंत ते कुणीही त्याच्यामधनं जाऊ नये, एवढीच आमची विनंती आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर मोठ्या संख्येनं आता नागरिकांचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं देखील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। पाटणमध्ये पाणी आलेलं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते। अनेक घरं हे पाण्याखाली गेल्यात, त्याचबरोबर दुकाने देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अनेक पाटण तालुक्यातील जे रस्ते आहेत ते देखील खचले आहेत, त्याचबरोबर काही गावांचा संपर्क तुटला असल्याचं देखील सांगण्यात येत होतं। मात्र आत्ताची स्थिती स्थिर असल्याचं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षित राहावं आणि आपली काळजी घेण्यात यावी असे देखील सांगण्याचं काम हे जिल्हाधिकाऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।